चालू करू। आज परतूर जालनामध्ये हिंदू सकल मोर्चा काढला गेलेला आहे। त्या मोर्चाची दखल आणि जे काही निवेदन आहे ते सरकारपर्यंत आलेलं आहे आणि सरकार म्हणून, महायुतीचं सरकार म्हणून, हिंदुत्वादी विचाराचं सरकार म्हणून आमच्या तिकडच्या हिंदू समाजाच्या मागणीची प्रत्येक मागणीची दखल निश्चित पद्धतीने घेतली जाईल हा विश्वास या निमित्ताने मी त्यांना देणार आहे। पण मोर्चा नेमका निघाला का आणि काल जे काही सभागृहामध्ये पाकिस्तानच्या एकंदरीत चित्र रंगवण्याच्या परिस्थिती जी झाली तीच त्या शाळेमध्ये पाकिस्तानमध्ये निगडीत असलेली गाणी, सरतनसे जुदा असलेली गाणी लहान मुलांच्या समोर जिल्हा परिषद शाळेमध्ये जे आयोजित केली गेली, जिहाद एकंदरीत कसा असतो तो दाखवण्याचा घाणेरडा प्रयत्न त्या दिवशी लहान मुलांच्या समोर केला गेला। त्याच्या बाबतीची सगळी चौकशी आमच्या पोलीस खातं निश्चित पद्धतीने करताय। पण अशी ही जिहादी मानसिकता ही आमच्या हिंदू राष्ट्रामध्ये, आमच्या ह्या महाराष्ट्रामध्ये चालणार नाही। पाकिस्तानचे विचाराचे कोण हिरवे साप आणि जिहादी अगर आमच्या महाराष्ट्रामध्ये असतील तर त्यांना ठेचण्याचं काम आमचं हिंदुत्वादी विचाराचं सरकार करेल हा विश्वास या निमित्ताने मी देणार आहे। कोणालाही अगर इकडे बसून पाकिस्तानचे गोडवे गायचे असतील, पाकिस्तानचे तलवे चाटायचे असतील तर ते आपल्या पाकिस्तानमध्ये बसलेल्या अफगाणकडे त्यांनी निघून जावं। ही घाण आम्हाला इथे निश्चित पद्धतीने नको हा संदेश आज परतूरमध्ये पण हिंदू सकल मोर्चाच्या निमित्ताने हिंदू समाजाने दिलेला आहे आणि सरकारची पण तीच भूमिका आहे हे सांगण्याच्या उद्दिष्टाने मी आज आपल्या समोर बोललेलो। धन्यवाद। आज परतूर में जालना, जहां कुछ दिनों पहले के सामने पाकिस्तान से रिलेटेड कई गाने बजाए गए, जिहाद कैसा किया जाता है वो दिखाने की कोशिश, ऐसी हिम्मत की गई। उस पूरे इंसिडेंट की दखल हमारे पुलिस डिपार्टमेंट में ली है, मगर आज परतूर में हिंदू सकल मोर्चा इस बारे में निकला था और जो मांग हमारे उस हिंदू समाज ने वहां की है उसको सब की दखल हमारी महायुति सरकार ने, हमारे हिंदुत्ववादी सोच की सरकार ने ली है। ये मैं यहाँ से उनको विश्वास देना चाहता हूँ। हमारे इस हिंदू राष्ट्र में डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर जी के संविधान मानने वाले हिंदू राष्ट्र में किसी को भी जिहाद करने की कोशिश करने वाले कोई भी हरे सांप अगर यहाँ होंगे तो उनको खत्म करने की सारे के सारे प्रावधान ये हमारे पास है। ये संदेश ये माध्यम से मैं देना चाहता हूँ। आपने जिहाद का जिक्र किया। अरशद मदनी कहते हैं कि मुसलमानों को जिहाद करने का अधिकार है। देखिए ऐसा है ना, इस तरह भड़वों को पाकिस्तान में भेजने के सिवाय दूसरा पर्याय नहीं। इसलिए अगर उसको जिहाद करना ही हो तो उसको कितने साल, कितना समय इस देश में जिंदा रखना है वो अभी कभी ना कभी तो सभी को सोचना पड़ेगा। ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड जो है वो देशव्यापी आंदोलन निकालने की तैयारी में है। किस लिए? क्योंकि उनका कहना है कि मुसलमानों पर बीते 10 सालों में अत्याचार हमारे देश में डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर जी का संविधान चलता है। एक ही संविधान मानने वाले हम सब लोग हैं। ये मुस्लिम लॉ बोर्ड फोर्ड ये सब कोई भी बोर्ड को सबको खारिज कर देना चाहिए। इनको हमारे ही देश में रह के शरिया कानून लेके आना है, जिहाद करना है। इस तरह के ऐसे सभी बोर्ड को स्क्रैप करना चाहिए, बैन करना चाहिए। उनके सारे मेंबर्स को अरेस्ट करके जेल में डाल देना चाहिए। नसरापूरमध्ये जी घटना घडली त्याचा निकाल उद्या येणार आहे। ही पहिली अशी घटना आहे महाराष्ट्रामध्ये ज्याचा निकाल लवकर लागतोय। महायुतीने म्हणजे मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं की लवकरात लवकर त्यालाच तर महायुतीचं सरकार म्हणतं ना। आमच्या देवाभाऊंच्या सरकारचं हीच तर खरी ओळख आहे की दिलेला शब्द आम्ही पूर्ण करतो, प्रत्येकाला वेळेत न्याय देतो आणि म्हणून जेव्हा जेव्हा कोणीही महाराष्ट्राच्या कायदा आणि सुव्यवस्थेच्या बाबतीमध्ये बोलतात
त्यांना चोख उत्तर आम्ही अशा पद्धतीने कृतीने देतो. कायद्याचा प्रश्न निर्माण तुम्ही उल्लेख केलात, मात्र काय सर? कायद्याची सुरक्षता काल बोरिवलीमध्ये एका ट्रेनमध्ये लोकांनी ती भिडली ट्रेन होती, एका तरुणाला अक्षरशः चाकूने पोटात घोषित. नाही पण कारवाई होणार ना, तुम्ही चिंता करू नका. आमचे पोलीस अलर्ट मोडवर आहेत. अशा पद्धतीने कोणीही नाटकं करत असतील तर त्याला कारवाई त्वरित होते. आता वेळ निघत नाही. असे समाजकंटक ताई असतात, मग त्यांना औषधं आमच्याकडे आहेत. काही लोकांना इंजेक्शन द्यायला लागतं, काही लोकांना गोळ्या द्यायला लागतात खाण्याच्या, तर मी देतो. नाही भेट काय, ते तुमच्याकडे बोलत होते मग मी आलो, असं नको. नाही तर तुम्ही उद्या बोलाल की त्याला पण मी बीजेपीत घेतोय. आता ते तेवढंच राहिलंय. एक लक्षात घ्या, हिंदुत्व विचार अगर कोणी स्वीकारत असेल तर आम्ही सगळ्यांबरोबर काम करायला तयार आहे. हिंदुत्व स्वीकारायला लागेल, आपल्या पाकिस्तानच्या अब्बाला नाकारायला लागेल, त्याला घरी बसवायला लागेल. मस्जिदीवर थोडं प्रेम कमी केलं आणि मंदिरावरचं प्रेम वाढवलं तर त्याला आमच्याकडे स्वागत आहे, काही हरकत नाही. संजय राऊतांनी आज बंदूक दाखवली. हा? संजय राऊतांनी आज बंदूक दाखवली. संजय राऊत आणि बंदूकचा काही संबंध नाही. तुला माहिती आहे ना, खेळण्याच्या दुकानावर पण बंदूक भेटते म्हणून. हा, अरे बाबा, संजय राजाराम राऊतनी आयुष्यात कधी एक मच्छर मारलेला नाही. राणे साहेबांनी जेव्हा शिवसेना सोडली आणि सामनाच्या समोर साहेबांची जेव्हा सभा होणार होती, हा 3 तास बाथरूम मध्ये स्वतःला लॉक करून बसलेला. 3 तास. मग जोपर्यंत राजसाहेब उद्धव ठाकरे सामनाच्या ऑफिसमध्ये आले नाही तोपर्यंत हा बाथरूमच्या बाहेर निघाला नाही. म्हणून हा डायपर घालणारा व्यक्ती काय गणबिन उचलण्याची व्यवस्था करतो. आणि कुठे मी काल कुठे ऑपरेशन तुडवा, हे फोटो दाखवून ऑपरेशन तुडवा होतं काय? कुठेतरी चौकात भेटल्यानंतर दाखवतो गण असली कशी दिसते. उगाच गणबिन उगाच कोणाचे. नाही चालत आहे ना, पण तुला खासदार असा तू अपशब्द करून ते खासदार 8-8, 10-10, 11-11 लाखामध्ये लोकांनी निवडून येतात. हे ह्याच्यासारख्या अर्ध्या मतामध्ये निवडून येत नाही, तो पण पुढच्या येणार नाहीये. म्हणून अशा पद्धतीची पोस्ट दाखवून संजय राऊतनी बंदूक दाखवली. अरे कसला काय तो भांडुपचा देवानंद आहे आमचा तो. यंदा डीजे मुक्त वारी करा असं मुख्यमंत्र्यांनी काय काय? म्हटलेलं आहे. यंदा डीजे मुक्त वारी करा असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे. कसं पाहता? वारीला एक परंपरा आहे, हिंदुत्वाचे विचार आणि हिंदू राष्ट्रामध्ये वारीला एक वेगळं महत्व आहे. आणि म्हणून मुख्यमंत्री साहेबांनी केलेल्या आव्हानाला प्रत्येकाने स्वीकारून सकारात्मक दृष्टिकोनातून पाहावं. मुंबईचा विषय होता. आज मुंबईत पहिला पाऊस झाला. आतापर्यंत कुठला विषय होता? पण मुंबईचा पहिला पाऊस पडला आणि मुंबई तुंबली बघितला आपण. अरे बाबा, हे लोकांनी माझ्या अगोदरच्या माणसांनी केलेली जी घाण आहे ना वर्षानुवर्ष, ती साफ करायला थोडी तरी वेळ द्या. तो गाळ साचलेला आहे, त्याला हळूहळू आता आमचे बीजेपीचे महापौर आमची सत्ता हळूहळू कमी करते. पण साठा झालेला आहे त्या गाळीचा. लगेच पहिला पाऊस आला तर जेव्हा पाऊस, अरे ते 25-30 वर्ष बसलेले डोंगरावर त्याच्यावर बसून, तो थोडा वेळ लागणार ना कमी करायला. होणार ते कमी, निश्चिंत राहा तुम्ही. अशी यावर माझा उपप्रश्न असा होता की मला ते असं काय 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 माझा उपप्रश्न असा होता, मला ते असं म्हणाले की दिल्लीमध्ये नेहरू आठवतात, मुंबईत ठाकरे आठवतात. भाजपची आता ते जुना विषय होता. आता ठाकरे बिकरे आठवत नाही तो. संजय राऊतांच्या आता ठाकरे फक्त जामा मस्जिदमध्येच त्या लोकांना आठवतं, आम्हाला नाही आठवत. आम्हाला बाळासाहेब ठाकरे एकच आठवत, बस शेवट. त्याच्यानंतर हे सगळे चायनीज मॉडेल. संजय राऊत दिल्लीत असं म्हणाले की आमच्या इथे असंच बोललं जातं, आमची जी बोली भाषा आहे. हो, स्वतःची लायकी दाखवतो ना तो, म्हणून त्याला आम्ही नाक्यावरचा देवानंद म्हणतो ना. तसं तेवढंच आहे तो. त्याला तुम्ही विद्वान समजू नका आणि घाबरण्याचा बिलकुल विषय नाही. म्हणून मी कितींदा बोलतो, ऑपरेशन तुडव्याची वेळ आणि तारीख ठरव. बाकीचे कार्यक्रम आमचे महायुतीवरचे चांगल्या पद्धतीने करतील. चला ठेवू. चलो बोले अभी बचा था, ये तो बोला हिंदी में ही बोला था. आदित्य ठाकरे आपने कह रहे हैं कि सभी टेंडर और भ्रष्टाचार है, इसलिए मुंबई जो है बारिश के देखिए ऐसा है ना, सालों साल 25-30 साल से ये नाग जैसे मुंबई पर बैठे थे. मगर नाग भगवान को हम लोग पूजा तो उनकी करते हैं, मगर इन्होंने जो मुंबई में किया हुआ जो भ्रष्टाचार है उसके वजह से हम लोग को साफ करने को वक्त लगेगा. और उसकी जो प्रोसीजर है, प्रक्रिया है, वो हम लोगों ने शुरू कर दी है.
मैं आपको विश्वास देता हूं कि हमारे इस 5 साल के बीएमसी के कार्यकाल में आपको मुंबई में ये जो फ्लडिंग का जो विषय है ये कोई भी आने वाले समय में दिखेगा नहीं, इतना विश्वास से कह सकूंगा। जो प्लानिंग हमारे देवेंद्र फडणवीस जी कर रहे वो भी मुंबई को अगले 25 साल तक एक डेवलप्ड इंटरनेशनल सिटी, जिसके बारे में अभी तक ये लोग सब हमारे पहले वाले सिर्फ डायलॉग मारा करते थे, हम उसको अस्तित्व में दिखाएंगे, आप लोग को रियलिटी करके दिखाएंगे। लॉ एंड ऑर्डर में कौन सवाल उठा रहे ये, मगर उनके तो होम मिनिस्टर को जो जेल में भेजा गया था, इनको खुद के ऊपर एक दिशा सालियान का आरोप है, तो ये कैसे लॉ एंड ऑर्डर पे बोल सकते? कुछ तो उसके ऊपर मेरिट होना चाहिए ना। आज आपका कन्विक्शन रेट देखिए महाराष्ट्र में। आज मेरे पहले ही हमारे एक महिला पत्रकार जी ने एक अच्छा पूछा था कि क्राइम होने के बाद तुरंत कार्रवाई हो गई है, तो ये जो विश्वास आज जो बढ़ते जा रहा है ना महाराष्ट्र में, वो हमारे देवेंद्र फडणवीस जी के वजह से है। अच्छे को अच्छा बोलना बोलते ना, धर्म होता है, अच्छा होता है, वो इन लोगों को नहीं आता। सर अरे बाबा आरोप है, आरोप बाद में कुछ होना। हमारे धर्म स्थलों को बदनाम करने का ये जिहादी लोगों का 24 तास कार्यक्रम होता है, इसीलिए ये लोग मस्जिद में मिलते, इसीलिए ये लोग मदरसा में मिलते। दूसरा क्या काम है इनको? 24 घंटा हमारे धर्म स्थलों को, हमारे मंदिरों को, हमारे सनातन हिंदू धर्मों को बदनाम करना, यही ये जिहादियों का 24 घंटा काम है। उसमें से हमारे भी कोई उनके साथ है। इसलिए तो वीर सावरकर जी ने कहा था ना, हिंदुओं को मुसलमानों से तकलीफ नहीं, हिंदुओं को हिंदुओं से तकलीफ है। ये उदाहरण है। चला सर महाराष्ट्र में वीडियो पोस्ट किया है संजय राउत ने, आपने कहा कि वो पेपर वाली होगी, वो जिसमें हवा भरते ना, कुछ निकलते ना, पिचकारी छोड़ते ना, वो मेरा बेटा भी उसी राइफल से खेलता है। सर आखिरी सवाल सर, महाराष्ट्र में यूनिफॉर्म सिविल कोड लागू करने की बात की जा रही है, किस तरह से? देखिए कॉन्स्टिट्यूशन के दो डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर जी का कॉन्स्टिट्यूशन है, उस कॉन्स्टिट्यूशन में सेक्शन 44 पार्ट 3 में यूनिफॉर्म सिविल कोड का प्रावधान है। आप चाहे तो अभी मोबाइल खोल के कोई तो गूगल कर लीजिए, मालूम पड़ जाएगा। सेक्शन 44 पार्ट 3 उसमें यूनिफॉर्म सिविल कोड के बारे में प्रावधान है। हम कॉन्स्टिट्यूशन फॉलो करने वाले लोग हैं, संविधान फॉलो करने वाले लोग हैं, शरिया कानून फॉलो करने वाले लोग नहीं है। तो इसलिए जो हमारे संविधान में लिखा है वो पूरा करने की जिम्मेदारी नरेंद्र मोदी जी के सरकार की है और हमारे राज्य सरकार की है। हम कॉन्स्टिट्यूशन को फॉलो कर रहे हैं, शरिया कानून नहीं फॉलो कर रहे। इनको कॉन्स्टिट्यूशन से, संविधान से बड़ा अगर उनका कुरान लगता होगा, इस्लाम लगता होगा, तो फिर उन्होंने उस तरीके का संविधान को हाथ में बुक लेने का इनको अधिकार ही नहीं है। क्योंकि अगर एक हाथ में इनको संविधान दिया जाए, दूसरे हाथ में कुरान दिया जाए ना, तो संविधान ये लोग गिरा देंगे, बाजू में रख देंगे। तो इसलिए जो कॉन्स्टिट्यूशन में है वो सारी की सारी काम पूरे करने की जिम्मेदारी हमारी केंद्र और राज्य सरकार की है।